येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील सुनील साळवे यांच्या वस्तीवर हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार झाल्याची घटना घडली असून शेतकऱ्याने वनविभागाला घटनेची माहिती देताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित मृत शेळ्यांचा पंचनामा केला। तर या घडलेल्या घटनेमुळे परिसरात पशुपालक शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले। आज आमच्या नायगाव परिसरामध्ये सरपंच सुनील भाऊ साळवे यांच्या वस्तीवर एका बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 4 मोठ्या शेळ्यांचा मृत्यू झाला। तरी आमची अशी विनंती आहे की वन विभागाला त्याकडे लवकर लक्ष देऊन सदर कुटुंबीय शेतकऱ्यांच्या शेळ्यांच्या मालकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी व या बिबट्याचा लवकर बंदोबस्त करावा। चुकलं का बरं रक्त लागेल होतं ना आज पहाटे नायगाव येथील सरपंच श्री सुनील भाऊ साळवे यांच्या वस्तीवर एका सदृश्य प्राण्याने, बिबट्या असू शकतो किंवा वाघही असू शकतो किंवा लांडगाही असू शकतो, त्याने पहाटे 4च्या सुमारास यांच्या वस्तीवर हल्ला केलेला आहे। हल्ल्यामध्ये 4 शेळ्या आणि 1 बकरू बिबट्याने मारलेलं आहे। त्यामध्ये एक बिबट्या ते लांडगा किंवा बिबट्या किंवा वाघ जे बी असेल काही, त्याने बाजूच्या शेतात नेऊन 1 बकरू खाल्लेलं आहे आणि या अशा प्रकारे शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे। आमच्याकडून एकदम म्हणजे तर वाड्या वस्तीवर अतिशय भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन आणि लवकरात लवकर नुकसानग्रस्त कुटुंबियांना लवकरात लवकर काहीतरी भरपाई मिळवून द्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो।